नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर जिल्हा न्यायालयासाठी तुम्ही जर कनिष्ठ लिपिक किंवा हमाल पदासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या चॅनलवर सोडवत आहोत. आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती 9व्या क्रमांकाची आहे. या अगोदर जेवढ्या काही प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत ज्यांनी पाहिल्या नसतील पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहील. तर आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिलं ई कोर्ट, लक्षात असू द्या आपण भारतातील पहिलं ई कोर्ट पाहिलं होतं, परंतु महाराष्ट्रातील पहिलं ई कोर्ट किंवा पहिलं ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं ई न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर तुळजापुरीमध्ये. आणि तुळजापूर कोणत्या ठिकाणी आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक महत्त्वाचा तालुका किंवा गाव आहे, तालुका आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे ते खालील पर्यायापैकी कोणतं आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर जे आहे ते खालीपैकी कोणतं आहे? तर चिल्का नावाचं जे सरोवर आहे ते सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. आणि लक्षात असू द्या, सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर जर विचार केला तर उल्लर सरोवर आहे, जे की कुठे आहे? जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी पहिलं न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन झालं किंवा कोणत्या ठिकाणी स्थापना करण्यात आली? तर महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी जे आहे ते पुणे या ठिकाणी न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील हे पहिलं दिव्यांगासाठी असलेलं न्यायालय होतं. त्यानंतर जगातील सर्वात मोठं महाकाव्य कोणतं आहे? जगातील सर्वात मोठं जे आहे ते महाभारत हे महाकाव्य आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता आहे? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, हे जे आहे राष्ट्रीय महामार्ग 6, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जे आहे हजिरा ते कोलकाता, हा जो महामार्ग आहे तो महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग आहे. त्यानंतर चिखलदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर चिखलदरा नावाचं थंड हवेचं ठिकाण जे आहे ते अमरावती या ठिकाणी आहे किंवा या जिल्ह्यामध्ये असलेलं एक महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रातलं आहे. खेडा नावाचं सत्याग्रह जे 1918ला झालं होतं ते कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशासाठी झालं होतं? तर मित्रांनो, या खेडा नावाचं जे सत्याग्रह आहे ते मित्रांनो अतिरिक्त नीळ पिकवण्याची सक्ती जी आहे ते इंग्रज सरकारने केलेली होती आणि याच्या विरुद्ध बंड किंवा उठाव उठवण्यासाठी जो सत्याग्रह उभारला होता तो खेडा सत्याग्रह या नावानं होता. त्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे भूषविणारी जी व्यक्ती आहे ती कोण आहे? लक्षात असू द्या, डॉक्टर झाकीर हुसेन जे आहेत ते दोन्हीही पदावर कार्यरत होते किंवा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर भारतातील 2011च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राचा साक्षरतेत कितवा क्रमांक लागतो? तर 6वा क्रमांक या ठिकाणी साक्षरतेमध्ये लागतो किंवा लागत आहे. त्यानंतर महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना असा उल्लेख कोणत्या संघटनेचा केला जातो? तर महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना असं कोणता संघटनेचा उल्लेख आहे? तर बॉम्बे असोसिएशनचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील पाहून घ्या, सविस्तर विश्लेषण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. उपरा नावाची कादंबरी कोणाची आहे? तर लक्ष्मण माने यांची ही महत्त्वाची कादंबरी आहे. विश्वास पाटील यांचे आपण पाहिलं, महात्मा फुले, आनंद यादव या सर्वांची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखलं जातं? तर सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिबा फुले यांनी केली आणि याचं जे आहे ते मुखपत्र कोणतं होतं? तर दीनबंधू नावाचं जे मुखपत्र होतं ते या ठिकाणी मुखपत्र या समाजाचं होतं. त्यानंतर ज्वलनास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक ऑक्सिजन. ऑक्सिजन जर नसेल तर जाळ पेटण्यास मदत होत नाही आणि याला जो आहे ज्वलणारा विरोध करणारा किंवा त्याचा नाश करणारा कोणता आहे? तर कार्बन डायऑक्साईड. त्यामुळे जे आपलं आग विझवण्याचं अग्निशमन यंत्र असतं त्याच्यामध्ये सुद्धा ते असतं काय? कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक, अणुविज्ञानाचे जनक मानले जातात? तर डॉक्टर होमी भाभा यांना मानलं जातं. आणि शेवटचा प्रश्न, कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणत्या स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे? तर नागर शैली जी उदयास आली होती त्या शैलीचं हे उदाहरण आहे. तर अशा पद्धतीचे हे 15 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत.
व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. तुमच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या चॅनलवर सोडवत असतो. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत. पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.